विधानसभा निवडणुकीचं मतदान झालं, निवडणुकीचा निकाल लागला. त्या निकालामध्ये महाराष्ट्राची तुमच्यासमोर आलं. माझ्या मतदारसंघामध्ये तिथल्या जनतेने मतदारांनी मला नाकारलं, परंतु नाकारलं असलं तरी माझी नाळ जनतेशी जोडली गेलेली आहे. वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचा मी लाडका सैनिक असल्यामुळे त्यांनी आम्हाला शिकवलं लढायचं आणि त्या उक्तीप्रमाणे नक्कीच आम्ही लढणार. भविष्यातल्या कालखंडामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा 100% फडकवणार आणि भविष्यात येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचा, शिवसेनेचा खासदार आमदार निवडून येईल. ही जबाबदारी निश्चितपणे आमच्यावरती असेल आणि म्हणून ह्या निवडणुकीच्या मतदानामध्ये नक्कीच ह्या मशीनमध्ये प्रचंड गोंधळ झालेला आहे असं माझं मत आहे. पुऱ्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये अशा तऱ्हेच्या लोकांच्या तक्रारी, पक्षाच्या तक्रारी नोंद केलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयावरती लोकांचा विश्वास आहे की सर्वोच्च न्यायालय या बाबतीत योग्य तो निर्णय देईल आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये पुन्हा एकदा शिक्कामोर्तब मतदान होण्यास त्याची आशा व्यक्त करतो. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा मला लोकांचा जो कौल होता त्या कौलच्या आधारे मी निवडून यायलाच पाहिजे असं माझं तिथलं हे होतं. पण EVM मशीनच्या माध्यमातून प्रचंड गोंधळ झालेला आहे. याकरता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे, सूचनेप्रमाणे आपण त्या ठिकाणी आपली मतदान केंद्र VVPATच्या माध्यमातून चेक करू शकतो. त्याकरता मी शासनाच्या आलेल्या सूचनेप्रमाणे त्याचे पैसे भरून त्या ठिकाणी मी तक्रार नोंदवलेली आहे. मला आशा आहे की जे मतदारसंघ आमचे शिवसेनेचे आमचे बालेकिल्ले होते त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला योग्य रीतीने न्याय मिळेल आणि ह्याच्यामध्ये नक्की गोंधळ झालेला आहे, घोळ आहे असं माझं मत आहे. त्या VVPATच्या माध्यमातून निश्चितच तिथे मला मतं जास्त मिळतील आम्हाला विश्वास आहे. ज्या मोजणी सुरू झाली त्यावेळेला पहिल्या काही तासाभरामध्ये पोस्टल मतांच्या माध्यमातून मी पुढं होतो. नंतर काही काळामध्ये ते मागे पडत गेलो. हा पराभव मला मान्य आहे, तो पराभवाने खचून जाणं राजनसावी नाही आहे. शिवसेनेचं जनतेत देणं लागतो त्या भूमिकेतून निश्चितपणे माझा पुढे कार्यकाळ चालू राहील अशा माझी आशा आहे. नाही हो, पाहिलं तुम्ही देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये ह्या मशीनच्याद्वारे गोंधळच झालेला आहे. अनेक लोकांना जे अपेक्षा होत्या त्या अपेक्षेवर निकाल न लागल्यामुळे अनेक लोकांनी त्या ठिकाणी आपला आक्षेप नोंदवलेला आहे. मला विश्वास आहे की VVPATच्या माध्यमातून ह्या असलेल्या निवडणूक आयोगाचं जे पोलखोल आहे ते नक्की बाहेर पडेल आणि त्याच्यामध्ये आम्हाला न्याय मिळेल अशी त्याची अपेक्षा आहे. दुसऱ्या पदासाठी कसं आहे की पहिल्या पदासाठी आहे, दुसऱ्या पदासाठी आहे हे मला माहिती नाही, पण त्यांची अशी रेस चालू राहणारच. रेस चालू झाल्यानंतर निश्चितपणे आम्ही सर्वजण उघड्या डोळ्याने मजा बघणार.